नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहे, जर तुम्ही फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे एक फॉरेक्सचं अकाउंट असणं आवश्यक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की वेंटेज फॉरेक्स ट्रेडिंग अकाउंट कसं ओपन करायचं आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला इंडियन बँकमधून पैसे तुम्ही ॲड करू शकता आणि याच्यामधून पैसे विड्रॉ पण तुम्ही आपल्या इंडियन बँकमध्येच करू शकता। तर या सर्व सुविधा असलेलं वेंटेज ॲप्लिकेशन आपल्याला KYC व्हेरिफाईड वालं अकाउंट कसं ओपन करायचं आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। अकाउंट ओपनिंगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता। कशा पद्धतीने करायचं आहे, फुल KYC व्हेरिफिकेशन कसं असते, कारण त्याशिवाय तुमचे पैसे विड्रॉ होत नाहीत। तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या टेक्निक मराठी चॅनलला असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब 100% करा। तर मित्रांनो, बघू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अकाउंट ओपनची अशी एक लिंक दिसेल, याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या पद्धतीने पेज ओपन होईल। इथं बघू शकता ओपन लाईव्ह अकाउंट लिहिलं आहे। ईमेल ID थ्रू आपण ओपन करू शकता। याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला कंट्री सिलेक्ट करायचे, म्हणजे आपलं देश। तर इथं क्लिक करू शकता। याच्यामध्ये आपल्याला इंडिया टाकायचं आहे, इंडिया आलेला आहे बघू शकता। खाली आहे प्रोव्हिन्स, म्हणजे इथं आपल्याला कुठलं राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तर महाराष्ट्र सिलेक्ट करतो। त्यानंतर खाली आहे ईमेल ID, तर ईमेल ID आपल्याला टाकायचा आहे। ईमेल ID टाकल्यानंतर खाली पासवर्ड आहे, तो पासवर्ड आपल्याला सेट करायचा आहे। ठीक आहे, पासवर्ड टाकलेला आहे। त्यानंतर खाली घ्यायचं आहे, इथं बघू शकता रेफर्ड बाय लिहिला आहे, खाली कोड दिला आहे, तो तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इंडिव्हिज्युअल आहे, इथं ऑलरेडी सिलेक्ट आहे, तर असंच सोडायचं आहे। आय एम नॉट US रेसिडेंस, याला एक टिक मार्क लावायचे आहे। आय ॲग्री टू वेंटेज युझिंग माय डाटाला एकदा क्लिक करायचं आहे। 2 टिक मार्क लावल्या, त्यानंतर क्रिएट अकाउंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपलं अकाउंट हे ओपनिंगची प्रोसेस स्टार्ट होत आहे। ईमेल ID आणि पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, त्याच्या थ्रूच आपलं लॉग इन हे होणार आहे। ठीक आहे, इथं बघू शकता अशा पद्धतीने डिटेल्स येत आहे। याच्यामध्ये आपल्याला पर्सनल व्हेरिफिकेशन आहे, व्हेरीफाय युअर ईमेल ॲड्रेस लिहिला आहे। आता आपण जो ईमेल ID टाकला होता त्याच्यावरती एक OTP आलेला आहे, तो 6 अंकी OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। ठीक आहे, तर OTP मी टाकून घेतो। कोड आपण टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला सबमिटचं बटन आहे खाली, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपली पर्सनल डिटेल जी आहे ती व्हेरिफिकेशन झालेली आहे। याच्यामध्ये नंतर आपल्याला लिंक युअर फोन नंबर, आता आपल्याला मोबाईल नंबर हा लिंक करायचा आहे, तर तो मोबाईल नंबर आपल्याला या रकान्यामध्ये टाकायचा आहे। मोबाईल नंबर मी टाकून घेतो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली सेंड OTPचं बटन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक कोड पाठवला जाईल, तो कोड आपल्याला इथं टाकायचा आहे। कोड टाकल्यानंतर खाली आहे सबमिटचं बटन, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपला मोबाईल नंबर हा व्हेरिफिकेशन झालेला आहे। आता आपली पर्सनल डिटेल आपल्याला टाकायची आहे, जसं की आपलं पूर्ण नाव आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर कंट्री ऑफ रेसिडेन्स इंडिया ऑटोमॅटिक आलेलं आहे, ते असंच ठेवायचं आहे आणि खाली सबमिटचं बटन क्लिक करायचं आहे। तर या सर्व डिटेल मी टाकून घेतो। सबमिट केल्यानंतर आपली पूर्ण डिटेल व्हेरीफाय झालेली आहे। याच्यामध्ये आपल्याला व्हेरीफाय युअर आयडेंटिटी खाली लिहिलं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, कारण इथं आपल्याला लिमिट लागतं $5000चं। तर हे लिमिट आपल्याला नाही लागलं पाहिजे, यासाठी आपल्याला खाली एक ऑप्शन आहे व्हेरीफाय युअर आयडेंटिटी। गेट स्टार्टेड करून पण तुम्ही टेस्टिंगसाठी करू शकता, पण व्हेरीफाय केल्यानंतर कुठलंही लिमिट लागत नाही, विड्रॉवल डिपॉझिट पूर्ण व्यवस्थित होतं। तर यासाठी आपल्याला व्हेरीफाय आयडेंटिटीवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय युअर आयडेंटिटी लिहिलं आहे, इथं आपल्याला प्रोसेस येत आहे आधार कार्डवरून व्हेरिफिकेशनची। इथं बघू शकता कन्फर्म युअर कंट्री ऑफ रेसिडेन्स, तुम्ही कोणत्या देशात राहता ते सिलेक्ट करायचं आहे। बघू शकता इथं ऑल अदर कंट्रीज एक्सेप्ट 1 बिलो, इथं क्लिक करायचं आहे आणि खाली कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव आलेलं आहे, आपण ज्या डिटेल टाकलेल्या, मिडल नेम आपल्याला टाकायचं आहे, कारण बँकेमध्ये डिटेल्स मॅच झाल्यानंतर आपले पैसे व्यवस्थित विड्रॉल होतील। ठीक आहे, कंटिन्यूवरती आपल्याला पुन्हा एकदा खाली आलेला आहे ऑप्शन, तिथं क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता सिलेक्ट टाईप अँड इश्युइंग कंट्री ऑफ युअर आयडेंटिटी डॉक्युमेंट, तर याच्यामध्ये आपल्याला कोणतं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे, तर आधार कार्ड। ठीक आहे, आधार कार्डवरून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, फ्रंट साईड आणि बॅक साईड। ठीक आहे, इथं आपण आपलं फोटो काढू शकता किंवा मोबाईलमध्ये जर असेल तर तो अपलोड करू शकता, पण फोटो काढल्यानंतर चान्सेस जास्त आहेत व्हेरिफिकेशनचे। पुढचा फोटो काढल्यानंतर ओके करायचा आहे, अपलोड होत आहे। ठीक आहे, अपलोड झाला। त्यानंतर खाली चूज बॅक साईड आहे, बॅक साईडचा पण फोटो काढायचा आहे। ठीक आहे, बॅक साईडचा पण फोटो काढून झालेला आहे, अपलोड होत आहे, तोपर्यंत वेट करायचा आहे। अपलोड झाल्यानंतर कंटिन्यूचं बटन आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईंग युअर पर्सनल इन्फॉर्मेशन
याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ वाट बघायची आहे. आपण जे फोटो अपलोड केलेत ते आपल्या नावाशी मॅच होतात का हे व्हेरीफाय करत आहे. ठीक आहे, आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. इथं आपल्याला वेट करायचं आहे. बघू शकता यू आर ऑलमोस्ट ऑल सेट टू ट्रेड. ठीक आहे, गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे. आपलं जे लिमिट लागलं होतं ते व्हेरिफिकेशन केल्यामुळं लिमिट हटलेलं आहे. गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथं आपल्याला सर्वात आधी ऑप्शन येत आहे सेटअप ट्रेडिंग अकाउंट. आता तुम्ही ट्रेडिंग कसं करणार आहे, कशा पद्धतीनं करणार आहे, किती लॉटमध्ये करणार आहे याच्यावरती हे अकाउंटचा टाईप असतो. ठीक आहे, स्टँडर्ड इथं नॉर्मल सिलेक्शन असते किंवा रॉ पण करू शकता. आता तुम्हाला हे अकाउंटचं टाईप काय चूज करायचं आहे ते तुम्ही गुगलवरती सर्च करून चेक करू शकता यूट्यूबला की कशा पद्धतीनं अकाउंट कोणतं सिलेक्ट करायचं आहे, कुठं चार्जेस कमी लागतात. पण सर्वजण मेजॉरिटी स्टँडर्डच सिलेक्ट करतात. तर इथं ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेलं आहे. खाली इथं आपल्याला करन्सी, तुम्हाला जे ट्रेडिंग करणार आहात त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा आकडा दिसला पाहिजे, इंडियन रुपीजमध्ये दिसला पाहिजे का USDमध्ये दिसला पाहिजे, ह्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. इंडियामध्ये पाहिजे असेल तर INR आहे, बघू शकता INR, तर इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला इथं जी अमाऊंट आहे ट्रेडिंग करताना प्रॉफिट झाला लॉस झाला तर ती इंडियन रुपीजमध्ये दिसणार, किंवा जर तुम्ही USD सिलेक्ट केलं तर ते USDमध्ये दिसणार. अशा पद्धतीने फक्त आहे. त्यानंतर खाली इथं ओपन व्ही वॉलेट आहे. इथं आपल्याला टिकमार्क लावायचा आहे, ज्यामध्ये आपण दुसऱ्या अकाउंटमधले क्रिप्टो ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, जसं मेटामास्क असते किंवा ट्रस्ट वॉलेट असते त्या पद्धतीनं. त्यानंतर खाली आहे सबमिटचं बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपलं ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते सेटअप झालेलं आहे. थोडा वेळ वाट बघायची आहे. बघू शकता युअर ट्रेडिंग अकाउंट इज सक्सेसफुली सेटअप. व्ह्यू माय अकाउंटच्या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपलं अकाउंट हे MT5चं ओपन झालेलं आहे. हा MT5मध्ये लॉग इन करून तुम्ही आपलं ट्रेडिंग MT5मध्ये करू शकता, जो याच्या थ्रू लिंक असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याचं अकाउंट ओपनिंगनंतर ॲप्लिकेशन पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर इथं आपल्याला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता डाउनलोड लिहिलं आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आहे ॲप्लिकेशनसाठी गुगल प्ले स्टोअर आहे, ॲप स्टोअर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण अँड्रॉइड असेल तर ॲप स्टोअरवरती क्लिक करू शकता. अशा पद्धतीनं वेंटेज ऑल इन वन ट्रेडिंग ॲप आहे. इथं इन्स्टॉल करायचं आहे, ओपनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं इंटरफेस येईल. याच्यामध्ये आपल्याला आपलं अकाउंट जे आहे ते लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता इथं आहे साइन अप किंवा लॉग इन, या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे तर खाली ऑप्शन आहे ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट लॉग इन, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही मोबाईल नंबरद्वारे करू शकता, कारण आपण मोबाईल नंबरवर व्हेरीफाय केला आहे, किंवा इथं ईमेल आय डीवरून पण तुम्ही करू शकता, कारण आपण ईमेल आय डी थ्रू पण अकाउंट ओपन केलेलं आहे. तर मी ईमेल आय डी थ्रू टाकतो. ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे जो आपण सेट केला. त्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इन आपण केलेलं आहे. इथं आपल्याला गुगल ऑथेंटिकेटर आहे ते आपल्याला ॲड करायचं असेल, म्हणजे टू ऑथेंटिकेशन फॅक्टर आपल्या अकाउंटमध्ये जर फंड असेल तर तो कुठं जाऊ नये, कोणी हॅक करू नये, यासाठी आपल्याला हे करावं लागतं. तर हे कसं करायचं आहे आपण नंतर बघू. मी इथं क्लोज करून घेतो. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने अकाउंट झालेलं आहे ओपन. इथं आपलं आहे लाईव्ह अकाउंट, तर ह्याला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ओपन होईल. इथं आपल्या अकाउंटमध्ये 0 INR लिहिलं आहे. जर तुम्ही USD सिलेक्ट केलं असतं 0 USD आलं असतं. याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी पैसे ॲड करावे लागतात, कारण त्याशिवाय आपण ट्रेडिंग करू शकत नाही. डेमोसाठी तुम्ही करणार असाल तर डेमो अकाउंट पण तुम्ही ओपन करू शकता, पण मी रिअलमध्ये कसे पैसे ॲड करायचे ते दाखवतो. तर डिपॉझिट केल्यानंतर कमीत कमी 3000 दाखवतं आहे, पण आपल्याला कमीत कमी 10,000 रुपये ॲड करावे लागतील. त्यावेळी आपली जी ट्रान्झॅक्शन आहे ती सक्सेसफुली आपल्या बँक थ्रू होईल, किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही क्रिप्टोमधून ॲड करू शकता. 10,000ला क्लिक केल्यानंतर कंटिन्यू करतो. याचा अर्थ आपल्याला जर पैसे ॲड करायचे असतील तर इथं आपल्याला UPI वरून तुम्ही पैसे ॲड करू शकता, आणि असेच पैसे तुम्ही UPI थ्रू विड्रॉ पण करू शकता. जर तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण बघायची असेल तर मी त्या पूर्ण व्हिडिओची डिपॉझिट आणि विड्रॉवलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीनं या वेंटेज ॲप्लिकेशनमध्ये डिपॉझिट आणि विड्रॉवल करायचं आहे. पूर्ण स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला अकाउंट ओपनिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आणि आपल्या टेक्निक मराठी चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब 100% करायचं आहे. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.